मुंबई इंडियन्सने या सीझन मधील केकेआर विरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर सलग 3 सामन्यांमध्ये मुंबईला हार मिळाले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध आणि काल आरसीबी विरुद्ध मुंबईला हार मिळाली. मुंबईला सातत्याने अपयश का मिळते, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंकडून कोणत्या चुका होतात, आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईला रन चेस करताना पोलार्ड तात्याची कमी जाणवते का? तर हो, नक्कीच जाणवते. कारण मुंबईकडे सध्या असा एकही खेळाडू नाही जो पोलार्ड प्रमाणे बॅटिंगला येताच फटकेबाजीला सुरुवात करेल आणि रिक्वायर्ड रन रेटनुसार धावपळ पळतं ठेवेल. जर आपण पाहिलं तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा या खेळाडूंना सेटल होण्यासाठी सुरुवातीला वेळ घ्यावा लागतो, त्यानंतर ते फटकेबाजीला सुरुवात करतात. पण जर आत्ताच्या T20 गेमचा विचार केला तर खेळाडूंना, बॅटर्सना पहिल्या बॉल पासून फटकेबाजी करण्याची गरज आहे. जर आपण राजस्थान रॉयल्सचा संघ पाहिला असेल तर त्यांचे सुरुवातीचे ओपनर्स यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी येतच फटकेबाजीला सुरुवात करतात. त्यानंतर त्यांचा कॅप्टन रियान पराग देखील पहिल्या बॉल पासून मोठे फटके खेळायला सुरुवात करतो. जर आपण कालचा सामना पाहिला असेल तर आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार जो वन डाऊन साठी आला होता, त्याने पहिल्या बॉल पासून फटकेबाजीला सुरुवात केली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणजे आरसीबी एवढा मोठा स्कोर उभारू शकली. त्याचीच मुंबईला गरज आहे. मुंबईकडे असे 2 खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये ही क्षमता आहे फटकेबाजी करण्याची, ते म्हणजे नमन धीर आणि शरफेन रदरफोर्ड. पण त्यांच्याकडे बॅटिंग येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो, मुंबईच्या हातातून सामना गेलेला असतो. आर विरुद्धच्या म्हणजेच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नमन धीरने प्रयत्न केलेला पण त्याला काही यश मिळालं नाही, किंवा कालच्या सामन्यात देखील शरफेन रदरफोर्डने प्रयत्न केलेला पण त्यालाही तितकंच यश मिळालं नाही, कारण मुंबईपासून सामना दूर गेला होता. तर या 2 खेळाडूंना मुंबईने प्रमोट करण्याची, सिच्युएशन नुसार प्रमोट करण्याची गरज आहे. जर या खेळाडूंना सिच्युएशन नुसार 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर खेळायला मिळालं तर नक्कीच रिझल्ट बदलू शकतो, मुंबईला यश मिळू शकतं आणि याचीच मुंबईला गरज आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात मला जाणवली दुसरी कमी म्हणजे कॅप्टन्सी. मला कालच्या सामन्यात कॅप्टन्सीची कमी जाणवली, कारण जर आपण पाहिलं असेल तर मयंक मार्कंडेला पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि तरीही मुंबईकडे अनुभवी गोलंदाज असताना ट्रेंट बोल्टच्या ओव्हर बाकी होत्या किंवा शार्दुल ठाकूरच्या ओव्हर बाकी होत्या, या 2 अनुभवी खेळाडूंच्या ओव्हर्स बाकी असताना रजत पाटीदार समोर हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा मयंक मार्कंडेला ओव्हर दिली. रजत पाटीदार हा असा खेळाडू आहे जो स्पिनरला धुवाधार बॅटिंग करतो. स्पिनर समोर त्याचा रेकॉर्ड चांगला आहे किंवा तो मोठे फटके खेळताना पाहायला मिळतो स्पिनर समोर. तरी देखील त्याने मयंक मार्कंडेला पुन्हा एकदा ओव्हर दिली आणि रिझल्ट म्हणजे पुन्हा एकदा त्याच्या ओव्हरमध्ये 20 रन्स आल्या. म्हणजे एकूण 2 ओव्हरमध्ये 40 धावा कन्सिड केल्या मयंक मार्कंडेने. आणि हीच एक हार्दिक पांड्याची चुकी मला जाणवली. मुंबईकडे टॉप क्लास बॉलर्स आहेत, म्हणजे दिग्गज इंटरनॅशनल लेवलचे बॉलर्स आहेत, पण त्यांचा वापर करताना हार्दिक पांड्या दिसत नाहीये. कारण आपण जर पाहिलं असेल तर रोहित शर्मा कर्णधार असतानाही त्याच्याकडे देखील हेच बॉलर्स होते, पण त्याचा योग्य तो वापर रोहित शर्माकडून व्हायचा, तो हार्दिक पांड्याकडून का होत नाहीये. आणि याचंच कारण असेल की मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांना फटके पडत असतील, त्यांना मार पडत असेल आणि याच कारणामुळे इतकी मोठी धावसंख्या धावफलकावर लागत असेल. तर या 2 प्रमुख चुका मला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये दिसल्या. या जर चुका मुंबईने सुधारवल्या तर नक्कीच पुढच्या सामन्यापासून मुंबई इंडियन्सचा संघ जिंकताना पाहायला मिळेल. पण मुंबई इंडियन्स संघाचा हा नियमच आहे की सुरुवातीचे सामने तो हरतो, पण त्यानंतर मात्र कमबॅक करून क्वालिफायर्स, एलिमिनेटर्स आणि फायनलमध्ये देखील जाताना पाहायला मिळतो. तर मुंबई इंडियन्स फॅन्स टेन्शन घेऊ नका, मुंबईचा संघ नक्कीच कमबॅक करेल आणि फायनल पर्यंत देखील जाताना पाहायला मिळेल. पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.